साहेब आज सुनावणी झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, पुढची तारीख देण्यात आली, नोटीस सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय विधानसभा अध्यक्षांनी जो काही निर्णय दिला नव्हता त्याला एका याचिकेद्वारे आव्हान त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. आज त्या ठिकाणी जरूर सुनावणी होती, परंतु मला जी काय माहिती थोडीफार जी मिळाली, कारण कार्यक्रम चालू असल्यामुळे मी काय पूर्णपणाची माहिती घेऊ शकलो नाही, तर पुढची सुनावणी आता 2 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली, 3 सप्टेंबर, आणि त्याच्या अनुषंगाने दोन्ही यांना आपलं जे काय एक असं कोर्टाच्या परिभाषेत आपण म्हणतो की नोटीस इज बिंग इश्यूड, त्याप्रमाणे आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी दिली. मला विश्वास आहे की कायदा, पक्षांतर्गत निअर्गत कायदा, निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले वेळोवेळी नियम याच्या आधारित जे काय उत्तर या संदर्भातलं द्यायचं आहे ते ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा करून वेळेतच आमच्याकडनं त्या ठिकाणी सादर केलं जाईल. अनेक वेळा तर आपण गिरवळ साहेबांचा उल्लेख केला, ते आपल्याकडेच आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न चालू होता आपल्या भाषणामध्ये. काही तुम्हाला अजूनही काही धाकधूक वाटते? नाही, मला काही धाकधूक नाही. धाकधूक तुम्हाला असते, मला काही धाकधूक नाही. आमच्या दादांच्या पूर्णपणाच्या मनात एवढं स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने जिरवाळ साहेबांनी त्यांनी सांगितलं की 19चा दादांचा जो शपथविधी झाला त्यावेळेला सुद्धा ते त्या ठिकाणी होते, त्यामुळे ते मनाने शरीराने दादांशी जोडले गेलेले आहेत. मी तो उल्लेख केला नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या बातम्या, कोणाचा तरी दौरा झाला आणि त्या दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या बातम्या जाणीवपूर्वक प्रसारित करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्या अनुषंगाने माझं ते राजकीय भाष्य होतं. जागा वाटपाआधीच आपण त्यांच्या नावाची मी कसं सांगितलं की जागा वाटप होणारच आहे. हा मतदारसंघामध्ये दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे. झिरवळ साहेब त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. पक्षाला जागा येईल असा विश्वास आहे, आणि विश्वास झाल्याच्यानंतर मग पक्षाचा उमेदवार कोण असावा हे आपण ठरवू शकतो. प्रदेशाध्यक्ष मी आहे, आणि एकतर विधिमंडळाचं त्यांचं कामकाज आम्ही सर्वांवरून पाहिलेलं आहे, त्या अर्थाने उमेदवारी केली घोषित. आपल्यासारखी दिग्गज नेते पक्षामध्ये आहेत. अजितदादांनी आपण सांगितलं की चांगले लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत, तरी देखील आपल्या भाषणानंतर जे उपस्थित आहेत त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी एका प्रयत्न व्यक्तीची तुम्हाला मदत घ्यावी लागते. प्रत्येक ठिकाणी तुमच्या भाषणात त्यांचं भाषण देखील होत आहे. एक असं आहे, ते माहिती देतात, आपण एक समजून घेतलं पाहिजे. त्यांचं भाषण नाही आहे, त्या योजनांची माहिती देत असतानाच जी जनसन्मान यात्रा आम्ही काढणार आहोत त्याच्या संदर्भातलं त्रोटक ती माहिती देत असतात. आणि हा मी ठरवून दिलेला, मला याची जाणीव आहे की प्रदेशाध्यक्षांनी बोलल्यानंतर कुणी काय बोलायला पाहिजे, काय नाही बोलायला पाहिजे, ती माहिती देण्यासाठीच मी त्यांना त्या ठिकाणी सांगत असतो. पण आपल्याला याची गरज का भासते? गरज नाही. एखादी गोष्ट आणखीन एका नव्या व्यक्तीच्याकडनं कळली तर ती समजून घेण्यासाठी सगळेजण आतुरलेले असतात. त्याच्यामध्ये काय वेगळं बाबा वाटतं काही कारण नाही, कारण मी राजकारणामध्ये 40 वर्ष आहे. मी स्वर्गीय वसंतदादांचा उल्लेख अतिशय कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी करतो. 40 वर्षापूर्वी मला काँग्रेसची उमेदवारी, ज्याला काँग्रेसच्या 400 जागा देशामध्ये आल्या होत्या, राज्यामध्ये 43 जागा आल्या होत्या, अशा वेळेला काँग्रेसच्या एकेका जागेवरती 15-15, 20-20 उमेदवार मागत होते. त्यावेळेला त्यांनी मला उमेदवारी दिली. थोडा कमी मताने पडलो. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे, आपण जो सांगितलात तो सभेचा शिष्टाचार मला ज्ञात आहे, पण प्रदेशाध्यक्ष म्हणूनच मी त्यांना माझ्यानंतर बोलण्याची खास करून परवानगी दिलेली आहे. उपस्थितीमध्ये हा मेळावा होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे सगळेच नेते व्यासपीठावर, तरी देखील आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि आपल्याला व्यासपीठाच्या मागे जो होर्डिंग लावलेला आहे त्या होर्डिंगवरती शरद पवार गटाचे नेते असलेल्या श्रीराम शेट्टींचा फोटो वापरावा लागतात, त्यांची मदत घ्यावी लागते, असं का? एक असं आहे की आम्ही महाराष्ट्राची संस्कृती बाळगणारे आहोत. श्रीरामभाऊ शेटे हे दीर्घकाळ या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये आज सामाजिक राजकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या मतदारसंघामध्ये नेहमीच त्यांच्याबद्दलच्या भावना आदरयुक्त राहिलेल्या आहेत. त्या आदराच्या भावनेपोटीच झिरवाळ साहेबांनी किंवा माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो त्या ठिकाणी लावला आहे. याच्यामध्ये काय गैर असं मला स्वतःला काय वाटतं? आदराशिवाय ही निवडणूक अवघड असं वाटतंय का? आदर हा प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये ठेवणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या संस्कृतीच्या आधारित आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतो. धन्यवाद. असाच आदर आपण पवार साहेबांबद्दल ठेवतो. त्यांनी होर्डिंगवरनं फोटो काढायला आपल्याला सांगितलं की फोटो वापरून. एक असं आहे की पवार साहेबांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली की माझा फोटो वापरल्यास मी न्यायालयात जाईन.
तर त्यांना न्यायालयात जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही बॅनरवरती पवारसाहेबांच्या सक्त सूचनेनुसार त्यांचा फोटो लावण्यात येणार नाही. साहेब, उरणमध्ये जी घटना घडली आहे, एका मुलीच्या निर्गुण हत्याही करण्यात आली आहे, त्या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? तीव्र ही घटना अत्यंत निर्दयी आहे. त्या नराधमास ताबडतोब पोलीस आयुक्तांनी सारी यंत्रणा त्या ठिकाणी लावावी. मी आताच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याजवळ ह्या कार्यक्रम असतानाच त्या ठिकाणी बोललो. राज्य सरकारची पोलीस दलाची सर्व यंत्रणा त्या बाबतीमध्ये लागलेली आहे. त्या नराधमाची विकृत मनोवृत्ती ठेचून काढण्याशिवाय राज्य सरकार गृह खातं गप्प राहणार नाही. खासदार म्हणून त्या विभागाचं प्रतिनिधित्व नाही, पण त्या जिल्ह्याचं दीर्घकाळ नेतृत्व करत असल्यामुळे अशा या अत्यंत विकृत मनोवृत्तीचा मी निषेध करतो. आज आदिती तटकरे पण ती जाणार आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा त्याची नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे. साहेब, पंकजा मुंडेंनी म्हटलं की शरद पवारांनी त्यांच्या आरक्षणाबाबतची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी. वारंवार असं खरं तर म्हटलं जातं की विरोधी पक्ष यांची भूमिका स्पष्ट करत नाही मराठा आरक्षणात. पंकजाताईंनी काय बोलावं त्यांचा पूर्णपणाने अधिकार आहे आणि त्यांनी बोललेल्या बाबतीमध्ये काय मत द्यावं हा ज्यांच्याबद्दल त्या बोलल्या त्यांचा अधिकार आहे. हिरवळ साहेब, आपण आता भाषणात म्हणतात की अजितदादांबरोबर जाणारे आम्ही सगळ्यात पहिले होतो, मात्र त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं की भाजपने आम्हाला किडनॅप केलेलं आहे. नेमकं ते खरं आहे का आजचं खरं आहे? धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.